तुम्हाला असा प्रश्न पडलाय का, की मी कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यावा? म्हणजे पेपरमध्ये जे काही प्रश्न विचारले जातात, त्यातला कुठल्या प्रश्नाला आपण किती वेळ दिला पाहिजे? किंवा पेपर वेळेमध्ये कसं सोडवला पाहिजे? किंवा नेमकं किती वेळ आपण उत्तर वाचला पाहिजे? किती वेळ आपण निबंधासाठी दिला पाहिजे? पडलाय का असा प्रश्न तुम्हाला? डोंट वरी, आपल्याकडे सोल्युशन आहे. सोल्युशन असं आहे, की मी हे सांगणार आहे तुम्हाला, की तुम्ही एका पर्टिक्युलर क्वेश्चनला कितपत वेळ देऊ शकता आणि तुम्ही फास्ट लिहा, स्लो लिहा, कसा पण लिहा, पण तुम्हाला ते या वेळेमध्ये पूर्ण करायचं आहे. आणि हे टाइम टेबल टाइम मॅनेजमेंट मी असं केलं आहे, की जेणेकरून पेपर पूर्ण संपवल्यानंतरही तुमच्या हातामध्ये 20 मिनिटं मिनिमम शिल्लक राहतील. जेणेकरून तुम्ही पेपर परत एकदा बघू शकता. काही राहिलं असेल तर ते लिहू शकता. पुरवणी बांधणं असेल, त्याच्यावरती नंबर लिहिणं असेल, जे काही असेल ते सगळं काम तुम्ही करू शकता. ठीक आहे? सो असं आपण टाइम मॅनेजमेंट बघणार आहोत. इंटरेस्टेड आहात? लेट अस सी. पूर्ण व्हिडिओ बघूया आपण. सगळ्यात पहिला विभाग आहे तो म्हणजे सुगम संस्कृतम. ज्याला तुम्हाला 10 मिनिटं द्यायची आहेत आणि ही मॅक्सिमम मिनिटं आहेत बरं का. याच्यापेक्षा पुढे जाऊ नका. याच्या म्हणजे 10 चे 15 झाले तर मग तुम्हाला त्या 20 मधले फक्त 15च मिनिटं हाती राहतील. त्यामुळे ट्राय करायचं आहे की हे 10 मिनिटाच्या आत तुम्ही सोडवाल. आता हे काय पाठ करायचं आहे का? तर अजिबात नाही. तुमच्याकडे आता प्रिलिम्सच्या एक्झाम्स असतील तेव्हा तुम्हाला अशा टाइमने किंवा या टाइम मॅनेजमेंट प्रमाणे पेपर सॉल्व्ह करायचे आहेत. आफ्टर दॅट तुम्ही काही PYQ सॉल्व्ह करणार आहात, राईट? सो ते पण तुम्हाला याच पद्धतीने प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे आहेत. तुम्ही मिनिमम 3 पेपर जरी सॉल्व्ह केलेत ना, तरी पण तुम्हाला हे टाइम जे आहे तर ते लक्षात राहील. तुम्हाला हे पण कळेल की तुमचं स्पीड या टाइम प्रमाणे आहे की नाही. कारण हे आयडियल स्पीड आहे. याच्या आतच तुम्हाला तुमचा पेपर सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे? सो फर्स्ट ऑफ ऑल सुगम संस्कृतमध्ये आपल्याकडे अतिशय 3 सोपे प्रश्न आहेत. आता या प्रश्नामध्ये पहिल्या प्रश्नामध्ये काय करायचं आहे? चित्र पाहायचे आहेत आणि त्यांची नावं लिहायची आहेत. हार्डली 5 मिनिटं लागतात याला. 5 पेक्षा पण कमी मिनिटं लागतात. ठीक आहे? त्यानंतर दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे संख्या अक्षरेही अथवा अंकेनी लिखत. हार्डली 2 मिनिटं लागतात याला. त्यानंतर आहे स्तंभ मेलनम कुरुत. आता याला पण 2 मिनिटं लागतात, पण तुम्ही जर लाईन्स वगैरे ड्रॉ करणार असाल तर एखादा मिनिट एक्स्ट्रा पकडून चला. तर अशा पद्धतीने तुम्हाला या प्रश्नाला फक्त आणि फक्त 10 मिनिटं द्यायची आहेत किंवा त्यापेक्षा कमी वेळ द्यायचा आहे. एक्सीड नाही करायचंय. ठीक आहे? सो हे तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त टाइम मॅनेजमेंट बघणार आहोत. पण तुम्हाला अभ्यास कसा करायचा वगैरे याच्यावरती टिप्स हवे असतील तर त्या मी सेकंड व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे. जर तुम्हाला हवे असतील तर ऑफकोर्स. सो असं करत करत तुम्हाला 10 मिनिटांमध्ये सुगम संस्कृतम सॉल्व्ह करायचं आहे पूर्ण. त्यानंतर आहे गद्यम. आता गद्यमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 20 मार्कांसाठी आपल्याकडे 2 गद्य असतात आणि दोन्ही हे टेक्स्च्युअल आहेत, आपल्या टेक्स्टबुक मधले आहेत. आता याच्यामध्ये बघा पहिलं जे गद्यम आहे तर याला तुम्हाला द्यायचे आहेत 15 मिनिटं पूर्ण सॉल्व्ह करायला. हा फक्त वाचायचं नाही म्हणत आहे मी. आय नो की तुम्ही याच्या आधी ऑलरेडी सगळे पाठ वाचलेले आहेत. तुम्हाला सगळ्या पाठांमधल्या सगळ्या शब्दांचा सगळ्या म्हणजे मॅक्सिमम शब्दांचा अर्थ माहिती असेल असं मी कन्सिडर करते. आणि नसेल माहिती तर प्लीज फोकस करा. कारण संस्कृतमध्ये तुम्ही अचानक काहीतरी वाचाल आणि तुम्हाला समजेल असं होणार नाही, कारण आपण ती भाषा रोज नाही वापरत. त्यामुळे प्लीज आतापासूनच तुम्हाला ते चॅप्टर्स आणि एवढे खूप काही चॅप्टर्स आपल्या टेक्स्टबुकमध्ये नाहीयेत. तर ते जे काही चॅप्टर्स आपल्याकडे आहेत सध्या ते प्लीज वाचून घ्या. त्याच्यामधले सगळे अर्थ समजून घ्या. आणि जर काही इश्यू येत असेल तर मी ऑलरेडी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ते बघा. त्याच्यामध्ये मी प्रत्येक शब्दाचा संधी विग्रह असेल किंवा इतर जे काही ग्रामर इन्व्हॉल्ड आहे त्याच्यामध्ये ते सगळं सांगितलेलं आहे. सो ते व्हिडिओज तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील. आता याच्यामध्ये हा जो पॅसेज आहे त्याला वाचायला तुम्हाला 5 मिनिटं द्यायची आहेत. अर्थात तुम्हाला पॅसेज आधीपासून माहिती असणार आहे, त्याच्यामुळे मी 5 मिनिटं कन्सिडर करते. वाचताना ट्राय करायचं आहे की तुम्ही आधी प्रश्न वाचा. म्हणजे खरं तर ही मेथड चुकीची आहे, पण आपल्याला चुकीचं बरोबर हे न बघता पेपरसाठी एफिशियंट काय आहे ते बघायचं आहे. ठीक आहे? सो पेपरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने काय एफिशियंट आहे, तर आधीच आपल्याला प्रश्न माहिती असतील तर उत्तरा वाचताना आपले लक्ष त्या उत्तराकडे जास्त वेधलं जातं. त्यामुळे आधी काय करायचं आहे, हे प्रश्न वाचायचे आहेत. कुठले सगळे नाही वाचायचे. फक्त अवबोधनामधले जे प्रश्न आहेत तेवढेच वाचायचे आहेत पटापट 1 ते 2 मिनिटाच्या आत. ठीक आहे? प्रश्न वाचून झाल्यानंतर तुमच्या हे लक्षात येतंय की हे वाक्य मी वाचलेलं आहे. त्याच्या आसपासचं वाक्य इथे कुठे मिळालं तर तुम्हाला लगेचच त्याचं उत्तर आहे तर ते मिळून जाईल. ठीक आहे? त्याच्यामुळे आधी प्रश्न वाचायचे आहेत 1-2 मिनिटांमध्ये. 1-2 मिनिटं पण खूप झाली. त्याच्या आतच प्रश्न वाचायचा आहे आणि मग 5 मिनिटांमध्ये हा उतारा वाचायचा आहे. उतारा वाचतच तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. मग डायरेक्टली तुम्हाला याची उत्तरं लिहायला घ्यायची आहेत. शब्दज्ञानामध्ये काय मोस्टली उताराचा आणि याचा डिरेक्टली शोधून वगैरे लिहिण्याचा संबंध नसतो. याच्यामध्ये संधी विग्रह करा, लकार लिहा वगैरे असतं जे की जनरल ग्रामर आहे. ठीक आहे? आणि मग त्यानंतर प्रश्न निर्माण करूत हे पण जनरल ग्रामर आहे. याचा आणि उताराचा डिरेक्टली असा काही संबंध नसतो, इनडिरेक्टली असतो. त्याच्यामुळे तुम्हाला फक्त पहिल्या प्रश्नासाठीच उतारा उपयोगी पडणार आहे. त्याच्यामुळे पहिले प्रश्न वाचायचे आहेत आणि मग उतारा वाचायचा आहे. तुम्हाला प्रश्न कळतील लगेच उत्तरं लिहायची आहेत. ठीक आहे? सो 10 मिनिटं असणार आहे तुमच्याकडे हे 3 प्रश्न सोडवण्यासाठी. 5 मिनिटं तर आपण उतारासाठी बघणार आहोत.
आफ्टर दॅट नेक्स्ट आहे शब्दज्ञानानंतर क्रमेण योजयत. अर्थात तुम्ही उतारा वाचला असणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला क्रम लक्षात असणारच आहे, तोच तुम्हाला इथे वापरायचा आहे. आता इथे एक तर क्रमेण योजत असेल किंवा संकल्पना क्षेत्र पूर्ण करा वगैरे असा काहीतरी प्रश्न असेल, सो ते जे काही असेल ते तुम्ही उत्तराच्या आधारे सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. सो याला एकूण तुम्हाला किती वेळ मिळणार आहे? 15 मिनिटांचा एका उत्तरासाठी. दुसऱ्या उत्तरासाठी पण सेम करायचं आहे. अवबोधनामधले प्रश्न आधी वाचायचे आहेत 1 मिनिटाच्या आत, मग उत्तरा वाचायचा आहे. दोघांना मिळून 5 मिनिटं मिळतील आणि त्यानंतर उरलेल्या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला या सगळ्याची उत्तरं लिहायची आहेत. आता या ठिकाणी बघा जाल रेखाचित्र वगैरे आहे, तर यासाठी तुम्हाला हा उत्तरा मे बी परत वाचायला लागू शकतो. त्यामुळे ट्राय करायचं आहे की तुम्ही मॅक्सिमम 15 मिनिटाच्या आत हे सॉल्व्ह कराल. मिनिमम असं नाही म्हणणार मी, कारण तुम्हाला हे 15 मिनिटं एक्सीड नाही करायचे. मॅक्सिमम 15 मिनिटाच्या आत तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. सो आतापर्यंत किती वेळ गेलेला आहे? सुगम संस्कृतमला 10 मिनिटं, 2 उतार्याचे 15-15 असं मिळून एकूण 40 मिनिटांचा वेळ इथे गेलेला आहे. आता पुढे बघा आपण काय बघणार आहोत? सरळ अर्थ लिहायचा आहे. आता अर्थात तुमच्याकडे ऑप्शन आहे की तुम्ही एकतर संस्कृत नाट्यस्तबकचा सरळ अर्थ लिहू शकता किंवा नदी सुक्तमचा लिहू शकता. आता बघा दोघांपैकी एकच काहीतरी करून या एक्झाम मध्ये, दोन्ही करायची गरज नाहीये, कारण यू हॅव ऑप्शन. सो मग तुम्ही जर संस्कृत नाट्यस्तबक करणार असाल तर तुम्हाला तिन्ही पण करावे लागतील. नदी सुक्तम करणार असाल तर ते पूर्ण करावं लागेल. सो एकच काहीतरी डिसाईड करा आणि तेच करून या. आधी दोन्ही पण वाचून बघा, तुम्हाला काय इझी वाटतंय, काय तुम्ही व्यवस्थित लिहू शकता, काय तुम्हाला नीट समजलेलं आहे ते बघा, तेच पाठ करा आणि तेच येऊन लिहा. ठीक आहे. दोन्ही करायच्या ह्याच्यामध्ये पडू नका. ठीक आहे. डन. आता याच्यामध्ये बघा हार्डली तुम्हाला 5 मिनिटं लागतात सरळ अर्थ लिहायला. त्यात पण मी 5 ते 8 मिनिटं असं मॅक्स पकडलेलं आहे. सो कुठलंही एक घ्या आणि त्याच्या आधारे तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. जर तुमच्याकडे दोन्ही पण असं असेल की तुम्हाला दोघांचं पण माहिती आहे किंवा सरळ अर्थ दोघांचंही माहिती आहे, दोन्ही येतं, तर जे छोटं वाटतंय ते घ्या ना, अजून आपलं काम कशाला वाढवायचं आपण. ठीक आहे. सो जे काही छोटं वाटत असेल ते तुम्ही घेऊ शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे माध्यम भाषा उत्तरम लिखत. याच्यामध्ये एकच लिहायचं आहे 5 मिनिटांसाठी. 2 लिहा, 3 लिहा, 4 लिहा, कसं पण लिहा, पण हे 5 मिनिटाच्या आत संपवायचंय. ठीक आहे. तुम्हाला एक्स्ट्रा लिहायचं आहे, नो इश्यू, एक्स्ट्रा लिहू शकता, पण मग तुम्हाला तुमची स्पीड वाढवावी लागेल. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा जे प्रश्न विचारले जातात, मोस्ट ऑफ द टाइम्स ते आपले जे अभ्यास तर नाही, एक्सरसाइज जी असते पाठाच्या खालची त्याच्यामधलेच स्वाध्यायामधलेच मोस्टली हे प्रश्न असतात. त्याच्यामुळे त्यातले जे माध्यम भाषेवाले प्रश्न आहेत तेच नीट करायचे आहेत, कारण तेच तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतात. ठीक आहे. सो दोघांपैकी कोणतंही एक तुम्ही घेऊ शकता आणि सॉल्व्ह करू शकता. 2 मार्कांसाठी आहे. आय होप की तुम्हाला सगळ्यांना स्वरूप माहिती आहे. सुरुवातीला प्रस्तावना लिहायची आहे, मध्ये जे विचारलंय ते लिहायचं आहे आणि एंडला कन्क्लुजन लिहायचंय. सो अशा पद्धतीने 5, 5, 10, 15 आणि 15, 30 म्हणजे एकूण मॅक्स 40 टू 45 मिनिट्स तुम्हाला द्यायचं आहे विभाग 2 ला. 10 मिनिटं आपण दिली होती विभाग 1 ला. असं मिळून तुम्ही असं पकडू शकता की साधारणतः एक 55 मिनिट्स, 50 टू 55 मिनिट्स मध्ये तुमचा हा पहिले जे 2 विभाग आहेत तर ते झाले पाहिजेत पहिल्या तासामध्ये. सो पहिल्या तासाची बेल होण्याआधी हे सगळं पूर्ण झालं पाहिजे. ठीक आहे. आता दुसरा तास सुरू होतोय विभाग तिसरा पद्यम पासून. पद्यम मध्ये पण आय होप की तुम्ही सगळ्यांनी सुट्टी सुद्धा वाचलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना युग्ममाला माहिती आहे. चित्रकाव्य सगळ्यांना माहिती आहे. नसेल माहिती प्लीज करून घ्या. अगेन मी तुम्हाला सांगते, संस्कृत इज नॉट लाईक की तुम्ही वाचाल लगेच आणि तुम्हाला लगेच समजेल आणि तुम्ही उत्तर लिहू शकता, असं नाही होणार आहे. सो आधी अभ्यास करावा लागणार आहे. सो तुमच्याकडे आता ह्याच्यामध्ये कसं असतं की जे मी आता नावे घेतली, हे आपलं काय असेल, चित्रकाव्य असेल, सुक्तीसुधा आहे, युग्ममाला आहे, वाचन प्रशंसा प्रशंसा आहे, यापैकी कशातलेही स्टांजा तुम्हाला याच्यामध्ये दिलं जाऊ शकतं, कशामधल्याही पंक्ती तुम्हाला याच्यामध्ये येऊ शकतात. त्याच्यामुळे सगळ्यांचे मिनिंग म्हणजे प्रॉपर लिहिण्यासारखे मिनिंग नाही, पण ऍटलीस्ट यू शुड नो की त्याच्यामधून काय मिनिंग निघतंय, काय अर्थ आहे त्याचा, जेणेकरून तुम्ही क्वेश्चनचे आन्सर्स फाइंड आउट करू शकाल. आता याच्यामध्ये पण आधी रीड करा. ऍक्च्युली याच्यामध्ये आधी प्रश्न रीड करून काहीच उपयोग नाहीये, कारण जास्त प्रश्न डिरेक्टली विचारलेले नसतात. सो आधी हे तुम्हाला रीड करायचं आहे, ज्या पंक्ती आहेत त्या ऍटलीस्ट यू शुड नो की पंक्ती कशामधून आलेल्या आहेत. नेक्स्ट मग तुम्हाला याची उत्तरं लिहायला घ्यायचं आहे. हे पूर्ण जे आहे फर्स्ट, सेकंड आणि हे वाचणं, हे सगळं तुम्हाला 10 मिनिटात करायचंय. मग आता याच्यामध्ये तुम्हाला वाचायला जितकं कमी वेळ लागेल तेवढं लिहायला जास्त वेळ मिळेल. ट्राय करा की तुम्ही पहिल्या 3 ते 4 मिनिटांमध्ये हे सगळं वाचून काढाल आणि उरलेल्या 6 मिनिटांमध्ये तुम्ही हे प्रश्न जे आहेत ते सॉल्व्ह कराल. ठीक आहे. त्यानंतर आहे माध्यम भाषा उत्तरम लिखत. अगेन याच्यामध्ये पण स्वाध्यायामध्ये जे प्रश्न आहेत त्यातलेच प्रश्न मोस्टली विचारले जातात. सो प्रॅक्टिससाठी तुम्ही तेच प्रश्न नीट करू शकता आणि मोस्टली जटायू शौर्य मधला एखादा क्वेश्चन येतोच आणि त्यासोबतच मग सुक्तीसुधा, चित्रकाव्य
युग्ममाला यांच्यापैकी कुठला तरी एखादा तुम्हाला माध्यम भाषेमध्ये विचारला जाईल. ठीक आहे. सो जे काही तुम्हाला या 2 क्वेश्चन पैकी इझी वाटेल ते लिहायचं आहे 5 मिनिटामध्ये, 5 मिनिटाच्या आत ऍक्च्युली. आणि प्रस्तावना असली पाहिजे, मेन कॉन्टेंट असला पाहिजे आणि कन्क्लुजन तर असलंच पाहिजे. सो अशा पद्धतीने या 3 स्टेप्स मध्ये तुम्हाला याचा आन्सर लिहायचा आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे पद्ये शुद्धे पूर्णेचे लिखत. आता या ठिकाणी तुम्हाला पूर्ण तो स्टांजा आठवला पाहिजे. व्यवस्थित शांतपणे लिहायला घ्या. 10 मिनिटं मी याला यासाठी दिलेली आहेत की कधी कधी लिहिताना काना मात्रा वेलांटी चुकू शकते. ट्राय करा की तुम्ही अजिबात खाडाखोड न करता लिहाल, कारण याच्यामध्ये खाडाखोड करून उपयोग नाहीये. तुमचे मार्क्स जाऊ शकतात एखादा जरी काना मात्रा वेलांटी चुकली तर. त्याच्यामुळे आरामात 10 मिनिटं घ्या. जे 2-2 ओळींचे श्लोक आहेत म्हणजे क किंवा ख दोघांपैकी एक काहीतरी, ते 4 मिनिटांमध्ये सोडवा. आणि जे 4-4 ओळींचे श्लोक आहेत त्याला आरामात 6 मिनिटं द्या आणि आरामात हा प्रश्न सोडवायचा आहे, अजिबात घाई गडबड न करता. ठीक आहे. सो हे तुम्ही करणार आहात 10 मिनिटांमध्ये. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अन्वयम पूरयत. याला मी पूर्ण 5 मिनिटं दिलेली आहेत. खरं तर एवढा वेळ नाही लागत याला, पण 5 मिनिटं यासाठी दिलेली आहेत की तुम्हाला हा श्लोक पूर्ण आठवला पाहिजे. श्लोक आठवल्यानंतर मग तुम्हाला हे कळलं पाहिजे की शब्दांचं प्लेसिंग कुठे आहे. आधी हवं तर तुम्ही पेन्सिलने लिहा. प्रश्नपत्रिकेवर नाही, उत्तरपत्रिकेवरती. प्रश्नपत्रिकेवरती काहीच लिहायचं नाहीये, ती कॉपी कन्सिडर केली जाऊ शकते. जे काही लिहायचंय तुमच्या आन्सर शीट वरती लिहा. शब्दांचा क्रम लिहा, डिसाईड करा आणि मग फायनल आन्सर लिहा. याच्यामध्ये मिस्टेक्स होऊ देऊ नका, कारण तुमचे मार्क्स तुम्हाला नाही मिळणार मग. ठीक आहे. अजिबात मिस्टेक याच्यामध्ये झालेली कन्सिडर केली जात नाही. सो मॅक्सिमम 5 मिनिटं तुम्ही आरामात इथे देऊ शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे माध्यम भाषा सरळार्थ लिखत. याच्यामध्ये पण तुम्हाला तिघांपैकी कोणतं पण 2 सॉल्व्ह करायचं आहे. 8 मिनिटं देऊयात आपण ह्याला. तुम्ही 4-4 मिनिटं देऊ शकता प्रत्येकाला आणि सॉल्व्ह करू शकता. ऍज यू ऑल नो की या ठिकाणी मानवता, धर्म आणि वाचन प्रशंसा याच्यामधलेच क्वेश्चन्स विचारले जातात. सो त्यामुळे तुम्हाला ते दोघांचेच अर्थ नीट करायचे आहेत. बाकीच्यांचे अर्थ फक्त तुम्ही समजून घेण्यापुरते करू शकता, पण याचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे. सो त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने करायचा आहे. ठीक आहे. सो आरामात 8 मिनिटं घ्या. किती झालेले आहेत? 10, 8, 18, 18 आणि 5, 23, 23 आणि 5, 28, 28 आणि 10, 38 मिनिटं. साधारणतः आपले 50 मिनिटं, 55 मिनिटं झाले होते आणि हे 40 मिनिटं पकडूयात. असं करत करत आपल्याकडे आता 1-1.5 तास इथे संपलेला आहे. ठीक आहे. सो 1.5 तास जेव्हा संपेल तोपर्यंत तुमचं पद्यम पूर्ण संपलं पाहिजे. आता नेक्स्ट आहे 1.5 तासानंतर पुढे आपण बघतोय लेखन कौशल्य चतुर्थ विभाग. ठीक आहे. ऑलरेडी 1 आणि अर्धा तास झालेला आहे. आता तुमच्याकडे अजून 1 आणि अर्धा तास आहे, जो की मोर दॅन सफिशियंट आहे पुढचा पेपर सॉल्व्ह करण्यासाठी, कारण इथून पुढे जास्त मोठं मोठं असं काही लिहायचं नाहीये. जे आहे तर ते इझी क्वेश्चन्स आहेत, आरामात लिहिता येणारे क्वेश्चन्स आहेत. सो तुमच्याकडे अजून खूप वेळ आहे, डोंट वरी. आता याच्यामध्ये तुमच्याकडे ऑप्शन आहे, एकतर ट्रान्सलेशन करा किंवा एकतर वाक्य बनवा. ठीक आहे. मी मोस्टली सजेस्ट करते की तुम्ही वाक्य बनवा. पण जर तुमचं ट्रान्सलेशन करणं तुम्हाला इझी वाटत असेल किंवा तुम्ही त्याच्यामध्ये एकदम प्रो असाल तर तुम्ही तो पण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता, नो इश्यूज. आता याच्यामध्ये बघा, हे सगळे जे शब्द आहेत ते ऑलरेडी तुमच्या पुस्तकामध्ये आहेत पेज नंबर 72 वरती, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला याची वाक्य पण बघायला मिळतील. तुम्हाला फक्त प्रत्येक वाक्य वाचायचं आहे, त्याला कुठल्या विभक्तीची अपेक्षा आहे, त्या शब्दाला, त्या धातूला हे बघायचं आहे. स्वतःची वाक्य बनवू शकता किंवा ती वाक्य आहे अशी रट्टा मारून या आणि लिहा, कारण हे आजचे मार्क्स आहेत. सो उगाच कुठल्याही कारणाने हे मार्क्स जाता कामा नयेत, कारण 4 मार्कांचा हा प्रश्न आहे. अदरवाईज तुम्ही मग ट्रान्सलेशन वरती फोकस करू शकता. 4 मार्कांसाठी किंवा 4 वाक्य लिहिण्यासाठी 8 मिनिटं खूप आहेत, पण तरीही तुम्ही आरामात वेळ घ्यायचा आहे, आरामात विचार करायचा आहे, क्रॉस चेक करायचं आहे की खरंच या धातूला हीच विभक्ती हवी आहे का आणि असंच वाक्य बनणं बरोबर आहे का. सोबतच जेव्हा तुम्ही गम किंवा गच्छ हा शब्द वापराल तेव्हा त्याच्या खाली अंडरलाईन करा, जेणेकरून एक्झामिनरला कळेल की तुम्ही हा शब्द याच्यामध्ये वापरलेला आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉपर प्रेझेंट करून हा पेपर सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे याच्यामध्ये, तो म्हणजे निबंध लिहायचा आहे. 5 मार्कांचा निबंध आहे. कोणताही टॉपिक तुम्ही याच्यामधून गिवन टॉपिक्स मधून सिलेक्ट करू शकता आणि जास्त मोठा निबंध नसतो लिहायचा आपल्याला. मिनिमम 5 ते 7 ओळींचा निबंध लिहायचा असतो, जे की ऑलरेडी मी युट्यूब वरती अपलोड केलेला आहे. ते पण नक्की चेकआउट करा, सो दॅट तुम्हाला आयडिया मिळेल, किंवा ते आहे असे निबंध लिहिले तरी पण चालणार आहे, कारण ते सगळेच निबंध प्रॉपर लिहिले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी श्लोक आवश्यक आहे त्या ठिकाणी श्लोक पण लिहिलेले आहेत. सो तुम्ही सेम निबंध पण फॉलो करू शकता आणि तुमच्या एक्झाम मध्ये लिहू शकता, डोंट वरी. आफ्टर दॅट आता याला किती मिनिटांचा वेळ द्यायचा आहे? 10 मिनिटांचा. आरामात निबंध लिहा. काही खाडाखोड नको आहे, काही चूक काट कसं काहीच नको आहे. व्यवस्थित विचार करा. 10 मिनिटं खूप आहेत 5 ते 7 ओळी लिहायला. सो आरामात विचार करा, प्रत्येक ओळ रिपीट करा मनामध्ये आणि मग लिहायला घ्या. ठीक आहे. किंवा तुमच्याकडे जर ऑप्शन आहे चित्र वर्णन पण
चित्रवर्णन पण तुम्ही करू शकता. सो एक तर निबंध लिहा स्वतः आठवून किंवा चित्र बघत बघत ह्याच्यापासून 5 ते 7 वाक्य बनवा. सो जे काही तुम्हाला इझी वाटेल किंवा ज्याची प्रॅक्टिस तुम्ही केली असेल ते तुम्ही इथे करू शकता. तर असं करत करत या ठिकाणी आपल्याकडे 18 मिनिटं म्हणजे साधारणतः आपण असं म्हणू शकतो की एक 1 तास 50 मिनिटापर्यंतचा वगैरे वेळ या ठिकाणी संपलेला आहे. आता तुमच्याकडे अजून 1 तास 10 मिनिटांचा वेळ शिल्लक आहे. ठीक आहे? सो त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? पंचम विभागामधले जे टेबल्स आहेत तर ते करायचे आहेत आणि षष्ठ विभागामधला अपठित ज्याला थोडासा जास्त वेळ द्यावा लागेल आपल्याला अपठितसाठी पण ते पण आपण करणार आहोत. आता पंचम विभागाला मी एकूण 25 मिनिटं दिलेली आहेत. याच्यामध्ये काय काय आहे बघा. ग्रामर सेक्शन आहे आणि टेबल्सचं सेक्शन आहे. आता याच्यामध्ये हे जे टेबल्स आहेत तर याला आपण साधारणतः एक 15 मिनिटं देऊ शकतो आणि हा जो आहे सेक्शन ह्याला आपण 10 मिनिटं वगैरे देऊ शकतो किंवा तुम्हाला ज्याप्रमाणे सुटेबल असेल त्याप्रमाणे तुम्ही हे करू शकता वरखाली मिनिटं आणि इव्हन आता आपल्याकडे अजून 1 तास 10 मिनिटं आहेत सो तुम्ही याला जास्त वेळ दिलात तरी पण काही फरक पडणार नाहीये. या 25 ते 30 झाले तरी पण चालणार आहेत. सो आरामात नीट आठवून लिहायचं आहे. जेव्हा तुम्ही एक्झाम मध्ये हा क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहात हे सगळे टेबल्स ड्रॉ करायचे आहेत. त्या ठिकाणीच अंडरलाईन आली पाहिजे ज्या ठिकाणी ब्लँक आहे आणि त्याला तुम्ही स्वतः पेन्सिलने शब्द लिहून अंडरलाईन पण करणार आहात आणि मगच तो क्वेश्चन पूर्ण होईल. ठीक आहे? सो उगाच कसं पण लिहायचं नाहीये. हे सगळे कॉलम्स आले पाहिजेत, सगळे प्रॉपरली रोज आले पाहिजेत आणि असं करतच तुम्हाला लिहायचं आहे. हवं तर हे नाही मेन्शन केलं तरी पण चालेल, फक्त कथ लिहिलं तरी पण चालेल, पण ऍटलीस्ट तुम्हाला हे लिहायचं आहे. नेक्स्ट आहे ग्रामरचा सेक्शन. खरं तर याच्यामध्ये तुम्हाला हा प्रश्न जरी नाही आला तरी पण काही फरक पडणार नाहीये. कारण 4 पैकी 3 कुठलेही सॉल्व्ह करायचे आहेत. खूप जण या ग्रामरच्या प्रश्नामध्ये अडकून पडतात. नका ट्राय करू तो क्वेश्चन जर तुम्हाला डिफिकल्ट वाटतोय तर. त्यापेक्षा समानार्थी विरुद्धार्थी करणं असेल किंवा समास करणं असेल किंवा हे संख्या वाचन संख्यावाले क्वेश्चन सॉल्व्ह करणे असतील. ते सगळं इझी आहे ना. सो त्याच्यावरती फोकस करा ह्याच्यामधले एवढे सगळे कॉन्सेप्ट्स करण्यापेक्षा. बट तरी सुद्धा तुम्हाला जर ग्रामर करायचं असेल तर मी एक 2-3 व्हिडिओज याच्यावरती अपलोड करणार आहे की हे PYQs कसे सॉल्व्ह करायचे जेणेकरून तुम्हाला त्याने पण हेल्प होईल. ठीक आहे? सो असं करत करत हे पण सगळे टेबल्स ड्रॉ करायचे आहेत आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये फिल करणार आहात आणि लिहिणार आहात. ठीक आहे? डन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे शेवटचा विभाग तो म्हणजे अपठितम. अपठितम मध्ये तुम्हाला खूप मोठा पॅसेज नाहीये, लहानच पॅसेज येतो. पण तरी पण ह्याला 5 ते 7 मिनिटं 2-3 वेळा वाचा जेणेकरून तुम्हाला समजेल की नक्की काय दिलेलं आहे आणि मग खालचे प्रश्न जे आहेत ते सॉल्व्ह करायला घ्या. ठीक आहे? आरामात 5 मिनिटांमध्ये 2 ते 3 वेळा हा तुमचा पॅसेज वाचून होईल. पुढच्या उरलेल्या वेळामध्ये तुम्ही याचे क्वेश्चन आणि आन्सर्स करू शकता. पद्यांशमध्ये पण 2 पद्यांश आहेत. अगेन 2 ते 3 वेळा आरामात हे पद्यांश वाचून घ्या. जेणेकरून तुम्हाला एक क्लिअर कट आयडिया मिळेल की नक्की काय करायचं आहे आपल्याला क्वेश्चन मध्ये किंवा काय विचारलेलं आहे आणि आरामात सॉल्व्ह करा. सो जर मी जे टाइम सांगितलेला आहे, लिहून दिलेला आहे, ते टाइम फॉलो केलं तर तुमचा पेपर हा 160 मिनिटांमध्ये होतोय आणि तुमच्याकडे अजूनही 20 मिनिटं शिल्लक असतात. कधी-कधी वर-खाली होऊ शकतं. सो तो एक्स्ट्राचा वेळ तुम्ही हे सगळे जे पॅसेजेस आहेत अपठितवाले हे रीड करण्यासाठी द्या किंवा हे टेबल्स वगैरे ड्रॉ करणं असेल किंवा याच्यामधले काही क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी जास्त वेळ लागतोय. असं तुम्ही करत करत हे जे टाइम आहे तर ते बघू शकता. फक्त एवढंच की ट्राय करा तुमचा पेपर झाल्यानंतर तुमच्याकडे एक 15 मिनिमम 15 तरी मिनिटं शिल्लक असलीच पाहिजेत. जेणेकरून तुम्ही पॅनिक न होता आरामात सगळे क्वेश्चन्स रिचेक करू शकता. काही राहिलं असेल तर ते लिहू शकता, काही चुकलं असेल तर ते बरोबर करू शकता. लाईन्स वगैरे ड्रॉ करायच्या राहिल्या असतील तर त्या करू शकता. सप्लिमेंट बांधणं वगैरे या सगळ्या गोष्टी करू शकता. सो त्याच्यामुळे तुमच्याकडे 15 मिनिटं ते 20 मिनिटं तरी मिनिमम शिल्लक असलीच पाहिजेत. सो आय होप की तुम्हाला एक बेसिक आयडिया मिळाली असेल टाइम मॅनेजमेंटची आणि सेम असंच तुम्हाला इतर विषयांसाठी पण हवं आहे का हे पण नक्की सांगा. कारण बऱ्याचदा काय होतं की संस्कृतचा पेपर वेळेमध्ये होतो किंवा वेळेच्या आधीच खूपदा होतो. पण मराठी असेल किंवा इंग्लिश असेल या पेपर्सला लिहायला खूप वेळ लागतो. मग त्याचं टाइम मॅनेजमेंट कसं करावं याच्यावरती पण व्हिडिओ अपलोड करणार आहेच. सो ते पण मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.